उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश करतायत। मी पक्ष नेतृत्वावर नाराज नाही, मात्र उद्धव ठाकरे यांनी चूल पेटवणारी हिंदुत्व आम्हाला शिकवले, त्याचाच विचार घेऊन मी विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत जातोय, असं त्यांनी म्हटलंय। तर महादेव बाबर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूयात। आपल्यासोबत स्वतः महादेव बाबर आहेत। काय नेमकं तुम्ही विधानसभेला उमेदवारी मागितली, त्यावेळेस सुद्धा तुमची नाराजी पुढे आली, त्या नाराजीचे हे सगळे परिणाम आहेत का? तुम्ही आज अजित पवार गटात खरं तर विधानसभेला मी उमेदवारी मागितली होती, पण ते महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे ते नाही देऊ शकले। साहेबांनी मी सांगितलं होतं की एखादा मतदारसंघ चेंज करा, पण ते नाही जमलं, त्यामुळं निश्चित रूपाने त्यावेळेला होतं। पण त्या नाराजीचा आजच्या प्रवेशाचा काडी मात्र संबंध नाही। पुण्याचा विकास व्हावा यासाठीच मी अजितदादा पवार साहेबांच्या पक्षामध्ये जात आहे। अनेक वर्ष हिंदुत्ववादी पक्षात होतात, आता एकदम अजितदादाच्या पुरोगामी पक्षात जायचा निर्णय का? हिंदुत्ववादी पक्षामध्ये होतो तुम्ही म्हणाला ते अत्यंत बरोबर आहे, पण उद्धव साहेबांनी हिंदुत्वाची व्याख्या सांगितलेली आहे की ज्याला अडचण त्याच्याबरोबर आम्ही, म्हणजे ते हिंदुत्व, चुली पेटवणारं हिंदुत्व, घर पेटवणारं हिंदुत्व नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जात आहे, काय तुम्हाला पक्षानं आश्वासन दिलंय का? तुम्ही या, तुम्हाला काही जबाबदारी देतो, मोठे पद देतो? कारण अजित पवार पण म्हणतात सत्तेशिवाय राजकारण करता येत नाही, तोच तुमचा निर्णय आहे का? नाही, माझा निर्णय, अजितदादा पवार हे विकास पुरुष आहेत, जिल्ह्याचा विकास होणार आहे एवढंच मला माहिती आहे, आणि माझ्या मतदारसंघाचा विकास होईल त्यासाठी आम्ही चाललेलो आहे, बाकी काय विषय नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।